नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक आपलं स्वागत करत आहे मध्ये. आपण मार्केटच्या बद्दल बोलूया. आजचं मार्केट खूप चांगलं ओपन होत आहे. कालचं मार्केट पण ओपन झालं होतं, पण त्यानंतर एफ आय चे प्रॉफिट बुकिंग आले. एफ आय जवळपास 5,300च्या जवळपास 5,300 मार्केटमध्ये विकले आणि त्याच्या विरुद्ध DIs न घेतलेले आहेत. आणि कसं आहे की मार्केटमध्ये काल प्रॉफिट बुकिंग आली, वरती ओपन झालं परत 25,300चा जो एक रेजिस्टन्स आहे तो पार करणं थोडंसं अवघड चाललेलं आहे मार्केटला. त्यामुळे ही प्रॉफिट बुकिंग येते. तिथं गेल्यानंतर एफ आय न काल परवा दिवशी खूप चांगली बाईंग केली होती. त्यानंतर काल प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे. कॅशमध्ये प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे आणि पोझिशन घेतलेली आहे फ्युचर्समध्ये पोझिशन घेतलेली आहे. तिथं थोडेसे विकले, थोडं पोझिशन घेतलेलं आहे. आणि DIsनं काल खूप हे केलेलं आहे, खूप चांगलं परफॉर्म केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघूया की कसं कोणते कोणते स्टॉक्स आहेत जे चांगले आहेत. आपण स्टॉक्सबद्दल बोलणार आहे आज. आणि मार्केट कंडिशन्स काय आहेत, सोनं काय म्हणतंय आणि सोन्याचं जे काही दर खाली पडत चाललेलं आहे. डॉलर इंडेक्स कमी येत आहे. डॉलर इंडेक्स कमी आल्यानंतर रुपयाची किंमत वाढत आहे. त्यांनी काय फरक पडेल इंडियामध्ये आणि सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया आजच्या ब्रॉडकास्टमध्ये. आणि याच्यामध्ये असं आहे की आपल्याला कुठं संधी आहेत इन्व्हेस्टमेंटच्या ते आपल्याला शोधायचे आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला त्या पोझिशन आपल्याला घ्यायची. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जे सांगत आहे, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही मार्केटमध्ये या आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा. प्रॉफिट 100% झालेला आहे लोकांना लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जे सेबीचा डेटा किंवा एमफीचा डेटा असं सांगतो की तुम्ही 8 वर्ष इन्व्हेस्टेड असला मार्केटमध्ये तर तुमचा लॉस नाही झाला. म्हणजे कुठल्याच शेअर्सनं किंवा म्युच्युअल फंडनं शेअर्सनं दिलं, पण म्युच्युअल फंडने कुठल्याच लॉस नाही केला. म्युच्युअल फंड म्हणजे बंच ऑफ शेअर्स असतात, ग्रुप ऑफ शेअर म्हणता येईल त्याला, की त्यामध्ये कधीच लॉस नाही झाला. असा एमफीचा डेटा म्हणतो की 8 वर्ष तुम्ही इन्व्हेस्टेड राहिला तर लॉस होत नाही. शॉर्ट टर्मसाठी असाल तर कधी लॉस होतो, कधी जास्त प्रॉफिट होतं. पण लॉंग टर्मसाठी तुम्ही येत आहे तर तुमचा प्रॉफिट नक्की. आणि काय सिलेक्टिव्ह शेअर्स आहे ज्याचं इन्कम येत आहे. इन्कम येणं खूप महत्वाचं आहे. त्या कंपनीचं इन्कम येणं आलं तर स्टॉक ऑटोमॅटिकली चालतो. मोठे मोठे जे इन्व्हेस्टर झाले आपल्याकडं, राकेश झुनझुनवाला किंवा बाकी त्याच्यानंतरचे सर्व जे मोठे मोठे, राकेश झुनझुनवाला वेल नोन आहे त्याच्यामुळे बोलत आहे. त्यामुळं तुम्हाला अशी काही इन्व्हेस्टर आहेत जे कंटिन्युअसली मार्केटवरती बुलिश असतात आणि त्यांनी खूप बनवलं की मार्केट दरवेळेस जेव्हा मार्केट प्रॉफिट बुकिंग घेईल त्यावेळेस होईल. ही जी काही इन्व्हेस्टमेंट करणार आहे, एक तर आपण आपली रिटायरमेंट ठरवून त्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायची असते. कोण 45व्या वर्षी रिटायर्ड होतं, काही 60 वर्ष होतात, काही 50व्या वर्षी होतात. आपल्याला ठरवायचं त्यावेळेस काय होणार आहे. आणि आपल्या मुलांच्या फ्युचरसाठी, म्हणजे भरपूर क्लायंट्स जे आहेत ते मुलांच्या फ्युचरसाठी. त्याच्यामध्ये टॅक्स बेनिफिट पण आहे. तुम्ही मला पर्सनली जेव्हा भेटाल तेव्हाच मी टॅक्स बेनिफिट बद्दल बोलू, किंवा आपण एक सेशन खास टॅक्स बेनिफिट जे काही मार्केटमधून येतात त्यावरती आपण एक टॅक्स वाचवता येतो आपल्याला. आता न्यू रेजिम मध्ये तर खूप चांगलं बेनिफिट्स आलेले आहेत. म्हणतो आपण न्यू रेजिम मध्ये बेनिफिट नाही, पण आहेत ते बेनिफिट. तुम्हाला ते व्यवस्थित स्टडी केला तर तुम्हाला नक्की ते समजून येतील. आणि आमचा ओव्हरऑल जो सल्ला असतो तो इन्व्हेस्टमेंटसाठी असतो. तो रिअल एस्टेटमध्ये असतो, इक्विटीमध्ये असतो, म्युच्युअल फंड इक्विटीचाच एक भाग झाला, आणि बाकी इन्व्हेस्टमेंट असतात त्याच्याबद्दल असतो. तर हा जो सल्ला तो इम्पॉर्टंट असतो लोकांसाठी, क्लायंटसाठी. कारण का जर आपण बघितलं तर त्यातून तुमचं जे काही तुम्ही जे इन्व्हेस्ट केल्याने काही आमचे क्लायंट्स आहेत ते जे पहिला करत होते त्यांना काही लॉस नाही झाला, प्रॉफिटमध्ये होत होते. आमच्यासोबत आल्यापासून तो जास्त प्रॉफिटमध्ये आहे. आणि फीज फक्त नाममात्र देतात आहे. आणि त्यातून खूप चांगला पोर्टफोलिओ तयार झालेला आहे. करोडोमध्ये पोर्टफोलिओ तयार झालेला आहे त्यातून. आणि
चांगलं आहे. म्हणजे इन्व्हेस्टिंग करणं आणि त्यातून रिटर्न म्हणजे एक दुसरं इन्कम तयार करणं, तुमचा पैसा कामाला लावणं हे महत्त्वाचं आहे. तर ते आमचे क्लायंट्स करत आहेत किंवा सर्व तुम्ही पण इन्व्हेस्ट मार्केटमध्ये असाल तर तुम्ही पण हे करू शकता. आणि आपण त्यासाठीच हे चॅनल चालू केलेलं आहे, की मराठी माणसांना जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंटसाठी प्रोत्साहन देणे आणि मराठीतून चालू करण्याचं कारण हे आहे. मे बी थोड्या दिवसामध्ये हिंदीमध्ये पण चालू करेल मी. पण मराठी मध्ये स्पेशली हे चालू करण्याचं माझं काम हे होतं, की जास्तीत जास्त इन्व्हेस्टर आपले इन्व्हेस्ट करावेत त्यावरती. जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रांना आणि जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंटची सवय लावून घ्या आणि अ, आपण वेगवेगळे शेअर डिस्कस करूया. तर शेअर मार्केटमध्ये जे काही शेअर्स तुमचे वेल नोन शेअर्स आहेत, जसं आम्ही इंडियन हॉटेल काही वर्षापूर्वी दिलं, खूप चांगलं परफॉर्म केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघूया की कसं कोणते स्टॉक्स आहेत जे चांगले आहेत. आपण स्टॉक्सबद्दल बोलणार आहे आज आणि मार्केट कंडिशन्स काय आहेत. तर सोनं काय म्हणतंय आणि सोन्याचं जे काही दर खाली पडत चाललेलं आहे. डॉलर इंडेक्स कमी येत आहे. डॉलर इंडेक्स कमी आल्यानंतर रुपयाची किंमत वाढत आहे. त्याने काय फरक पडेल इंडियामध्ये आणि सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया आजच्या ब्रॉडकास्टमध्ये. आणि याच्यामध्ये असं आहे की आपल्याला कुठं संधी आहेत इन्व्हेस्टमेंटच्या ते आपल्याला शोधायचे आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला त्या पोझिशन आपल्याला घ्यायची आहे. लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जे सांगत आहे, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही मार्केटमध्ये या आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करा. प्रॉफिट 100% झालेला आहे लोकांना. लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे जे सेबीचा डेटा किंवा एफपीचा डेटा असं सांगतो, की तुम्ही 8 वर्ष इन्व्हेस्टेड असला मार्केटमध्ये तर तुमचा लॉस नाही झाला. म्हणजे कुठल्याच शेअर्सनं किंवा म्युच्युअल फंडनं शेअर्सनं दिलं पण म्युच्युअल फंडने कुठल्याच लॉस नाही केला. म्युच्युअल फंड म्हणजे बंच ऑफ शेअर्स असतात. ग्रुप ऑफ शेअर म्हणता येईल त्याला, की त्यामध्ये कधीच लॉस नाही झाला असा एम्फीचा डेटा म्हणतो, की 8 वर्ष तुम्ही इन्व्हेस्टेड राहिला तर लॉस होत नाही. शॉर्ट टर्मसाठी असाल तर कधी लॉस होतो, कधी जास्त प्रॉफिट होतं. पण लाँग टर्मसाठी तुम्ही येताय तर तुमचा प्रॉफिट नक्की आणि काय सिलेक्टिव्ह शेअर्स आहे ज्याचं इन्कम येत आहे. इन्कम येणं खूप महत्वाचं आहे. त्या कंपनीचं इन्कम येणं आलं तर स्टॉक ऑटोमॅटिकली चालतो. मोठे मोठे जे इन्व्हेस्टर झाले आपल्याकडं राकेश झुनझुनवाला किंवा बाकी त्याच्यानंतरचे सर्व जे मोठे मोठे राकेश झुनझुनवाला वेल नोन आहे त्याच्यामुळे बोलत आहे. त्यामुळं तुम्हाला अशी काही इन्व्हेस्टर आहेत जे कंटिन्युअसली मार्केटवरती बुलिश असतात आणि त्यांनी खूप खूप बनवलं. अ, जे मोतीलाल ओसवालचे अगरवाल जे आहेत त्यांनी काय सांगितलं आहे की अ, तुम्ही ज्यावेळेस पण मार्केट पडलं त्यावेळेस मी प्रॉफिट बुकिंग नाही केलं. त्यानंतर मार्केट डबल झालेलं आहे. ओके. हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. की मार्केट दरवेळेस जेव्हा मार्केट प्रॉफिट बुकिंग घेईल त्यावेळेस होईल. ही जी काही इन्व्हेस्टमेंट करणार आहे, एक तर आपण आपली रिटायरमेंट ठरवून त्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायची असते. कोण 45व्या वर्षी रिटायर्ड होतं, काही 60 वर्षाचे होतात, काही 50व्या वर्षी होतात. आपल्याला ठरवायचं त्यावेळेस काय होणार आहे आणि आपल्या मुलांच्या फ्युचरसाठी म्हणजे भरपूर क्लायंट्स जे आहेत ते मुलांच्या फ्युचरसाठी त्याच्यामध्ये टॅक्स बेनिफिट पण आहे. तुम्ही मला पर्सनली जेव्हा भेटाल तेव्हाच मी टॅक्स बेनिफिटबद्दल बोलू किंवा आपण एक सेशन खास टॅक्स बेनिफिट जे काही मार्केटमधून येतात त्यावरती आपण एक टॅक्स वाचवता येतो आपल्याला. आता न्यू रेजिममध्ये तर खूप चांगलं बेनिफिट्स आलेले आहेत. म्हणतो आपण न्यू रेजिममध्ये बेनिफिट नाहीत, पण आहेत ते बेनिफिट. तुम्हाला ते व्यवस्थित स्टडी केला तर तुम्हाला नक्की ते समजून येतील. अ, आणि आमचा ओव्हरऑल जो सल्ला असतो तो इन्व्हेस्टमेंटसाठी असतो. तो रिअल एस्टेटमध्ये असतो, इक्विटीमध्ये असतो, म्युच्युअल फंड इक्विटीचाच एक भाग झाला आणि बाकी इन्व्हेस्टमेंट असतात त्याच्याबद्दल असतो. तर हा जो सल्ला तो इम्पॉर्टंट असतो लोकांसाठी, क्लायंटसाठी. कारण का जर आपण बघितलं तर त्यातून तुमचं जे काही तुम्ही जे इन्व्हेस्ट केल्याने काही आमचे क्लायंट्स आहेत ते जे पहिला करत होते त्यांना काही
लॉस नाही झाला, प्रॉफिटमध्ये होतो ते आमच्यासोबत आल्यापासून तो जास्त प्रॉफिटमध्ये आहे. आणि फीज फक्त नाममात्र देतात आहे आणि त्यातून खूप चांगला पोर्टफोलिओ तयार झालेला आहे. करोडोमध्ये पोर्टफोलिओ तयार झालेला आहे त्यातून आणि चांगलं आहे म्हणजे इन्व्हेस्टिंग करणं आणि त्यातून रिटर्न म्हणजे एक दुसरं इन्कम तयार करणं, तुमचा पैसा कामाला लावणं हे महत्त्वाचं आहे. तर ते आमचे क्लायंट्स करत आहेत किंवा सर्व तुम्ही पण इन्व्हेस्ट मार्केटमध्ये असाल तर तुम्ही पण हे करू शकता. आणि आपण त्यासाठीच हे चॅनल चालू केलेलं आहे की मराठी माणसांना जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंटसाठी प्रोत्साहन देणे आणि मराठीतून चालू करण्याचं कारण हे आहे. मे बी थोड्या दिवसामध्ये हिंदीमध्ये पण चालू करेल मी. पण मराठी मध्ये स्पेशली हे चालू करण्याचं माझं काम हे होतं की जास्तीत जास्त इन्व्हेस्टर आपले इन्व्हेस्ट करावेत त्यावरती. जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रांना आणि जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंटची सवय लावून घ्या आणि अ, आपण वेगवेगळे शेअर डिस्कस करूया. तर शेअर मार्केटमध्ये जे काही शेअर्स तुमचे वेल नोन शेअर्स आहेत, जसं आम्ही इंडियन हॉटेल काही वर्षापूर्वी दिलं होतं. इंडियन हॉटेल अजून सुद्धा आमच्या क्लायंटच्या ह्याच्यामध्ये आहे. अ, की आपण इंडियन हॉटेलबद्दल बोलत होतो. इंडियन हॉटेल अजून सुद्धा आमच्या क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये आहे आणि अ, अ, हे रेकमेंडेशन नाहीये. आम्ही त्यांना टाइम टू टाइम प्रॉफिट बुक करून परत तो पोझिशन घेऊन दिलेली आहे. तर आम्ही ज्यावेळेस आम्हाला वाटतं की त्याचा भाव वाढलेले आहेत आणि आपल्याला प्रॉफिट बुक करणं त्यावेळेस आम्ही कॉल देऊन प्रॉफिट बुकिंग करून घेतो. पण कसं असतं तुम्ही जर इथं बोलून फक्त घेत असाल आणि कधी प्रॉफिट बुकिंग जेव्हा ज्या प्रॉफिट बुकिंग होईल त्यावेळेस ते खाली येणार आणि त्यावेळेस तुम्हाला तो मे बी लॉस किंवा तुमच्या बाईंग प्राईसच्या खाली जाऊ शकतो. त्यामुळं सल्ला न समजता हे फक्त एक एंटरटेनमेंट पर्पजसाठी आहे असं समजून तुम्ही एक माहिती सांगत आहे, इन्फॉर्मेशन किंवा एज्युकेशनसाठी व्हिडिओ आहे. इंडियन हॉटेल हा हॉटेलचा स्टॉक आहे. खूप चांगला आहे. स्पेशली जेव्हा आपलं दिवाळी सीझन असेल किंवा लग्न वगैरे होतात किंवा काही इव्हेंट्स हे होतो जो की आता आपल्या जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर नंतर जे काही उत्सव चालू होतात त्यामध्ये खूप चांगला परफॉर्म करतो असं त्याची पाठीमागचा जो काही परफॉर्मन्स आहे त्याच्यावरून कळत आहे आणि त्याच्यावरती अ, आपल्याला जास्तीत जास्त लक्ष ठेवून कसं आम्ही हे करू शकतो. काही आता मॉर्गन स्टॅनलीने पण त्याच्यावरती आउट परफॉर्मन्सची रेटिंग देऊन टार्गेट खूप वर्ष दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ते अचीव्ह करण्यासाठी होईल. आज मे बी गॅप ऑफ ओपनिंग होईल. तर लगेच जाऊन घ्यायचं नाहीये. हे गॅप ऑफ ओपनिंग झाल्यानंतर थोडंसं थांबायचं आहे. काही ट्रिगर्स असतात, काही रेजिस्टन्स, काही सपोर्ट्स असतात. ते बघून आपल्याला हे करायचं आहे. तर आणि पाठीमागच्या वेळेस यांनी जे रिझल्ट दिले, ते रिझल्ट पण खूप चांगले होते. रिझल्ट मी आता बघतो मी पुढच्या काही दिवसामध्ये ते रिझल्ट्स आणि स्टॉक्सचा ओव्हरऑल मार्केटचा हे परफॉर्मन्स हे करणार आहे, डिस्कस करणार आहे तुमच्याशी आणि त्या स्टॉकबद्दल स्पेसिफिक आपण डिस्कशन करूया की कसे स्टॉक्स आहे, काय करते कंपनी. मी जसं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे, ताज हॉटेलची मोठी चेनला चं नावच इंडियन हॉटेल्स आहे. ताजचे जेवढे पण हॉटेल आहेत, हे सगळे इंडियन हॉटेल्सच्या अंडर येतात आहे आणि ताज तर तुम्हाला माहिती आहे प्रीमियम सेगमेंटमध्ये काम करते आणि खूप चांगला परफॉर्म आहे त्याचा. आम्ही जवळपास 200-250 पासून आम्ही त्याला कॅरी करत आहे. आज 900ला जाऊन आला तो स्टॉक. 850-900 पर्यंत जाऊन स्टॉक आलेला आहे. तर तो एक स्टॉक आहे जो आमचा फेव्हरेट स्टॉक आहे. वन ऑफ द फेव्हरेट स्टॉक्स मध्ये तो इंडियन हॉटेल येतो आणि खूप चांगलं परफॉर्म करतो इंडियन हॉटेल. मी ट्रॅक करतोय क्लोजली. त्यामुळं ते एक आहे. तर परफॉर्मन्स पण खूप चांगला आहे त्याचा. पूर्ण आपण डिस्कशन करूया डिटेलमध्ये. त्यानंतर असे स्टॉक्स आहे. आता गोल्डबद्दल आपण बोलतोय. गोल्डमध्ये प्रॉफिट बुकिंग येत आहे. अनसर्टेनिटी जेवढी कमी होईल
तेवढं गोल्डमध्ये प्रॉफिट बुकिंग होईल. गोल्ड बाईंग म्हणजे इंडस्ट्रियल थोडंसं कमी झालेलं आहे, त्यामुळं कमी येत आहे. आणि जेव्हा रिक्वायरमेंट जेव्हा कमी होते किंवा विकत घेणं जेव्हा लोक थांबवतात, लोक म्हणजे आता बँकच, ज्या रिझर्व्ह बँक आहेत किंवा इंडियन गव्हर्नमेंटच सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे, चायना गव्हर्नमेंट सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहे. तर त्याच्यामुळं थोडंसं डिमांड खूप जास्त होतं, सप्लाय तेवढ्या प्रमाणात नसतो. तर असं असतं. तर त्याच्यामुळं गोल्डचं एक हे आहे, डॉलर इंडेक्स कमी होत आहे म्हणजे रुपया स्ट्रॉंग होत आहे. खूप चांगली गोष्ट आहे इंडियन इकॉनॉमीसाठी. खूप स्ट्रॉंग इंडियन इकॉनॉमीमध्ये एफ आय एस यावेळेस येतात मार्केटमध्ये. एफ आय एस येतात. एफ आय एस येण्याचं मी बोलत आहे सारखं एफ आय एस आल्याशिवाय 25,300चा हे तुटू शकत नाही. आणि एफ आय ज्यावेळेस येतील त्यावेळेस 25,300 जेव्हा वरती जाईल, खूप लॉंग रेजिस्टन्स त्यांनी हे केलेलं आहे, सस्टेन केलेलं आहे. तर जेव्हा हा रेजिस्टन्स तोडेल त्यावेळेस मार्केट वरती जाईल आणि मे बी ते लवकर 26ला टच करेल, 26,000ला टच करेल. मार्केटवरती जाणं म्हणजे कसं आहे की शेअर्स जे काय आहे, स्टॉक्स जे आहेत आपले, स्टॉक्स ऑटोमॅटिकली वरती जातात. मार्केट असंच वरती जात नाही. जेव्हा स्टॉक्स वरती जातात तेव्हाच मार्केट वरती जातं, स्पेशली निफ्टी 50 स्टॉक्स. ओके, तर हे जातील कारण का पाठीमागच्या रिझल्टचा जो सीझन होता, जो इयरली वाय ऑन वाय म्हणजे इयर ऑन इयर बेसिसवरती जे काही रिझल्ट होते खूप चांगले आलेले आहेत. आणि क्वार्टर, ह्यावेळेसचा क्वार्टर थोडासा तज्ज्ञांचं म्हणणं आहे की थोडासा कमी प्रॉफिट येईल किंवा रिझल्ट चांगले येणार नाहीत. पण त्यानंतरचे जे क्वार्टर्स आहेत, मान्सून चांगला आहे, पाऊस चांगला असल्यामुळं इंडियन इकॉनॉमीला खूप फायदा होतो कारण का आपल्याकडे शेती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. पाऊस ज्यावेळेस चांगला होईल त्यावेळेस पीक चांगलं येईल, शेतकऱ्याकडे पैसा येईल, शेतकरी परचेस पॉवर वाढेल. शेतकऱ्यांची परचेस पॉवर वाढल्यानंतर ऑटोमॅटिकली बाईंग म्हणजे खूप जास्त वस्तू विकत घेतल्या जातील. त्याबरोबर व्यापाराला फायदा होतो. सगळी इकॉनॉमी आपली त्याच्यावरती चालते बऱ्यापैकी, शेतीवरती. आणि ह्याच्यामध्येच आपल्याला बघितलं तर तुम्हाला मान्सून चांगला असल्यामुळं तो बेनिफिट एक मिळेल. आणि दुसरी गोष्ट आहे, जे आरबीआयचा मॉनिटरिंग पॉलिसी, वित्तीय धोरण जे आलेलं आहे खूप जबरदस्त आलेलं आहे. म्हणजे एक्सपेक्टेशनच्या वरती आलेलं आहे. 1% इंटरेस्ट कमी केलेला आहे, त्याच्यामुळे लिक्विडिटी खूप आल्या. CRR कमी केल्यामुळं तर कॅश रिझर्व्ह रेशो कमी केल्यामुळं बँकेला जास्तीत जास्त पैसा मिळतोय, जो बँक मार्केटमध्ये देऊ शकते लोनच्या स्वरूपात. आणि लोन मिळाला तर ऑटोमॅटिकली ग्रोथ होते कारण का काही ना काही परचेस केलं जातं त्या लोनमधून. मशिनरी असतील, जे काही बिझनेस आहेत ते त्यांनी करतात. होम लोनमध्ये बिल्डर्सकडे पैसे जातात, बिल्डर स्टील घेतो, सिमेंट, बाकीच्या कामगारांना पैसे देऊन जास्तीत जास्त बिल्डिंग घेतले जातात. त्यातून सगळ्यांचा जी काही चेन असते त्यांचे सगळ्यांना प्रॉफिट होतं. ते लोक मार्केटमध्ये जाऊन परचेस करतात काही वेगवेगळ्या गोष्टी, माणसं जातात, जास्त पैसा आला. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या बजेटमध्ये जे 12 लाखाचं लिमिट दिलेलं आहे न्यू रेजिममध्ये, खूप चांगलं आहे. लोकांच्या हातात पैसे तेवढ्या, ज्यांचं 12 लाखाच्या आतमध्ये झाले त्यांना टॅक्स भरावा लागणार नाही, ते खूप चांगली गोष्ट आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं मार्केटमध्ये पैसा आलेला आहे. त्याचा इफेक्ट इतक्या दिवस दिसला नव्हता, तो मे बी आता दिसेल. ट्रम्प थोडं फक्त शांत झाले पाहिजे. त्यांनी जर ते शांत राहिले, तर शांत राहणं खूप अवघड आहे, पण ते शांत राहिले तर तुम्हाला मार्केटमध्ये खूप मोठी रॅली दिसेल आणि सगळे स्टॉक्स परफॉर्म करतील. कारण का इंडियन मार्केटकडे सगळ्यांचं लक्ष आहे. चायना वन पॉलिसीमध्ये पण इंडियन मार्केट थोडंसं बघतात की चायना प्लस वनमध्ये इंडियाला प्रेफरन्स मिळतोय का. थोडंसं ट्रम्पचं चाललेलं आहे की अमेरिकाला ग्रेट बनवण्यासाठी त्यांचं जे काय आहे की आमची इंडस्ट्री तिथं लावावी, आणि पण ते शक्य नाही थोडंसं. त्यांना आपण माहिती आहे, पण एक पॉलिटिकल काय म्हणता येईल त्याला, पॉलिटिकल प्रॉमिस किंवा पॉलिटिकली दाखवण्यासाठी त्यांचं ते धडपड चालू आहे. आणि तसं बघितलं तर ह्या गोष्टी पॉसिबल नाहीत. इंडियामध्ये खूप चांगला स्कोप आहे, इंडस्ट्री ग्रो करत आहे.
आणि बाकीच्या ज्या काही सोयी-सुविधा वाढत आहेत. ओके. पॉलिटिकल भाष्य करणं काही बरोबर नाही आपल्याला. हे आपलं हे काय नॉलेजचं आणि मार्केटवरती जे काही आपण ह्याच्यावरती आपण बोलतोय. पण इंडिया ग्रो करत आहे. म्हणजे ऑटोमॅटिकली ग्रो करणारच इंडिया आता 4th लार्जेस्ट इकॉनॉमी झालेली आहे. ती 3 नंबरला लवकरच जाईल. कारण का इथं ह्युमन रिसोर्स खूप चांगल्या प्रकारे आहे आणि त्याच्यामुळं माणसांची कॅपॅसिटी थोडंसं सॉफ्टवेअरनं थोडासा एक ब्लॉक तयार केलेला आहे. म्हणजे की वरती जाईल, खाली जाईल, काय होईल, सॉफ्टवेअरचं काय भविष्य आहे, सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये जे आय-टी इंडस्ट्रीमध्ये काम करतात, त्यांचं भविष्य थोडंसं एक एआयमुळं थोडंसं विचार करण्यात आहे. पण त्याच्यावरती सोल्युशन निघतं. Y2Kचं सोल्युशन निघालं तर हे सोल्युशन निघतं आणि रिक्वायरमेंट तशा वाढत जातात. ग्लोबली त्या क्रिएट केल्या जातात आणि तशा जी काही एम्प्लॉयमेंट आहे तशी मिळत राहते. असं काही निगेटिव्ह विचार करायची गरज नाहीये आणि ते फक्त सॉफ्टवेअर जे काही आय-टी स्टॉक्स आहेत, जे काही आहेत त्याच्यापासून थोडंसं लांब राहून जेव्हा ते ब्रेकआउट देतील किंवा जुना जे काही परफॉर्मन्स आहे त्याचा बघून त्याच्याप्रमाणे तुम्ही चा विचार करू शकता, बघू शकता त्याच्याकडं. अ, त्याच्यावरती पण आमची काही रिकमेंडेशन नाहीये. तर तुम्ही हे सगळ्या विचारात घेऊन तसं तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि अपॉर्च्युनिटी आहेत. आपण स्टॉक डिस्कशनमध्ये आपण हे करूया. तुमच्या कमेंट्स आल्या तर मी इव्हनिंगचं ब्रॉडकास्ट चालू करायचा विचार करत आहे, की तुमच्या फक्त त्यामध्ये कमेंट्स आणि तुमचे स्टॉक्स. कारण जोपर्यंत तुम्ही स्टॉक्स विचारणार नाही कुठल्या स्टॉकबद्दल, तर तोपर्यंत मी सांगणं म्हणजे काय, की कुणाची एक त्यातून कुणाचं एकाला इन्फॉर्मेशन डिसिजन मेकिंग करू शकतात, ते डिसिजन बनवू शकतात आणि बाकीच्यांना इन्फॉर्मेशन मिळेल. जर तुम्ही बघताय तर तुम्ही स्टॉक्सबद्दल विचारलं तर तुम्ही नक्कीच हे करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जे मित्र तुमचे ट्रेडिंगमध्ये लॉस करत आहेत, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा सगळ्यात जास्त. हा मित्रांना शेअर करा आणि तुम्हाला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ, की कारण का इन्व्हेस्टमेंटमधून पैसा बनतोच. याच्यामधून खूप कमी पैसा बनतो. मोठे-मोठे जे इन्व्हेस्टर आहेत, ते पण ट्रेडिंग करत नाहीत. ओके. रामदेव अग्रवालांचं मी आता उदाहरण दिलं, की त्यांनी इन्व्हेस्टिंग सोडली नाही. त्यामुळं आज ते खूप चांगला मोठा पोर्टफोलिओ घेऊन बसलेले आहेत आणि जेव्हा पण कोविडमध्ये त्यांनी प्रॉफिट बुक केलं, 2008 मध्ये हे आलं, 2020 मध्ये आलं, तरीही त्यांनी विकले नाहीत. ते शेअर्स उलटं घेत राहिले, परचेस करत राहिले आणि तिथून त्यांनी तो पोर्टफोलिओ बनवत गेले. आणि खूप चांगला प्रॉफिट झालेला आहे. तुम्हाला काही शेअर्सचं डिस्कशन करू, आपण स्टॉक्सचं डिस्कशन करू. आज पुरतं इथंच थांबूया. धन्यवाद.